जय शिवराय मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना उद्देशून एक पीएम किसानच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि याच्याच उत्तरादाखल शिवराज सिंह चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून काही महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नवीन रजिस्ट्रेशन आपण पाहिलेलं की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीएम किसानचं नवीन रजिस्ट्रेशन कधी होणार, आम्हाला लाभ कधी मिळणार, अशा प्रकारची विचारणा केली जाते। आणि अशाच प्रकारचे जर या योजनेच्या ज्या सध्या असलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत याच्यानुसार पात्र असलेले जे शेतकरी आहेत यांचं जर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नसेल किंवा झालेलं असेल परंतु अद्याप देखील त्यांची ओळख पटवून त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन ॲक्सेप्ट करण्यात आलेलं नसेल तर राज्य शासनाच्या मदतीनं हे रजिस्ट्रेशन मंजूर करून त्या लाभार्थ्यांना देखील याच्या अंतर्गत जोडलं जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून दिली आहे। अर्थात नवीन रजिस्ट्रेशन बंद नाही, कारण मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं नवीन रजिस्ट्रेशन बंद आहे, नवीन लाभार्थ्याला घेतलं जात नाही। 2019 पूर्वीचे जे फेरफार आहेत असे सर्व फेरफार याच्यामध्ये मान्य आहेत आणि असे सर्व लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र आहेत। आता 2019 पूर्वीच फेरफार का नाही, याच्यानंतर जर एखादा पीएम किसानचा लाभार्थी असेल किंवा पीएम किसानचा लाभार्थी नसलेला एखादा शेतकरी असेल, तो मयत पावलेला असेल आणि त्याच्या नावावरची जमीन जर फेरफारानं पुढे त्याच्या वारसाच्या नावावरती आलेली असेल तर असे फेरफार सुद्धा याच्यासाठी पात्र धरले जातात, ग्राह्य धरले जातात। त्याच्यासाठी त्या मृत पावलेल्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आणि याच्या फेरफाराची जी काही सगळ्या डिटेल आहेत त्या तुम्हाला नवीन अर्ज करताना द्यावे लागतात, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे आणि आणखीन एक याचा नवीन रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच देणार आहोत। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना लँड सीडिंगचा डाटा न असणे किंवा आधार सीडिंग न झालेलं असणं किंवा इतर अनेक कारणामुळे त्यांचे हप्ते आलेले नव्हते। आता जर एखाद्या लाभार्थ्याचे 5-6 हप्ते आले आणि तिथून पुढचे हप्ते या कारणामुळे बंद झालेले असतील, आलेले नसतील आणि असा लाभार्थी जर खरोखर याच्या अंतर्गत पात्र असेल आणि राज्य शासनाच्या व्हेरिफिकेशननुसार तो जर पात्र झाला तर त्या लाभार्थ्याचे पेंडिंग असलेले हप्ते सुद्धा दिले जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कारण आपण पाहिलेलं आहे की राज्यात 2 हप्ते आले, 4 हप्ते आले, 6 हप्ते आले, 10 हप्ते आले आणि पुढचे हप्ते बंद झाले किंवा मध्यंतरी 4-5 हप्ते आले नाहीत आणि आता 10वा 11 12वा मधले हप्ते आले, परत हप्ते बंद झाले, परत हप्ते आले, अशा बऱ्याच साऱ्या परिस्थिती आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर तो लाभार्थी पूर्वीपासून पात्र असेल परंतु या प्रशासकीय कामकाजामुळे जर त्या लाभार्थ्याला हा लाभापासून वंचित राहिलेला असेल तर त्या लाभार्थ्याला सुद्धा सर्व हप्ते दिले जातील, अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून लेखी उत्तरात देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे हा एक मोठा दिलासा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला आहे। जर आपण या योजनेच्या अटी शर्ती निकषानुसार जर पात्र असाल तर आपण आपलं नवीन रजिस्ट्रेशन करू शकता आणि जर आपलं या सर्व कारणामुळे जर काही हप्ते बंद वगैरे झालेले असतील तर त्याच्यासाठीची कागदपत्राची पूर्तता देखील करू शकता, जेणेकरून आपले थकीत हप्ते सुद्धा या ठिकाणी येतील आणि ज्यांची कागदपत्राची पूर्तता झाली आहे आशा करूयात त्यांना देखील लवकरात लवकर आता या पेंडिंग असलेल्या हप्त्याचं वितरण शासनाच्या माध्यमातून केलं जाईल। धन्यवाद।